कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर अत्यंत गुणकारी अशी हे मुंगण्याचे पानं, याच्यापासून आज मी आपल्याला एक रेसिपी दाखवणार आहे. ही सगळ्यांनी खायला पाहिजे. ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये सगळ्यांनी आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे. म्हणूनच माझा प्रयत्न आहे की याची विविध रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. हा माझा प्रयत्न नक्की नेहमीच असणार आहे. तर प्रत्येकांना कुठले ना कुठले दुखणे आहे. कोणाला पाय दुखत आहेत, कोणाला गुडघे दुखत आहे, कोणाला कंबर दुखत आहे. आई असो, बाबा, मामा, मावशी, आत्या, काका, सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यांसाठीच याच्यापासून मी एक रेसिपी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. कशातही तुम्ही हे वापरू शकता. याची वाळवून पावडर करून याचं सेवन तुम्ही करू शकता. याच्यापासून थालीपीठ बनवू शकता किंवा डाळ भाजी किंवा सांबाराप्रमाणे आपल्या भाजीमध्ये पण तुम्ही टाकू शकता. तर ही मी धुवून घेणार आहे छान स्वच्छ, आणि अशा प्रकारे मी याचे पानं काढून घेणार आहे. याचे देठ नाही वापरायचे आपल्याला, नुसते पानेच वापरायचे आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मुंगण्याची पानं मी छान साफ करून घेतलेली आहे. धुवून घेतली पाण्याने आणि टोपलीमध्ये काढून घेतली आणि पूर्ण याला छान सुकवून घेतलं. इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ परतून घेते. उडीद डाळ थोडी परतून झाली की त्याच वाटीने 1 वाटी हरभरा डाळ दोन्ही मिळून छान परतून घेते. ही आता डाळ आपली परतून झालेली आहे. थोडासा रंग बदलतपर्यंतच परतायचा आहे. हे मी काढून घेते. यातच मी शेंगदाणे पण भाजून घेते वाटीभर. त्याच वाटीने सगळं सारखं समप्रमाणात घ्यायचं आहे. शेंगदाणे सुद्धा छान परतून झालेले आहे. हे पण काढून घेते मी. अगदी थोडंसं तेल घेतलं आहे. त्यावर 2 चम्मच धने, हे पण परतून. यातच 1 चम्मच जिरं, हे पण छान मी परतून घेणार आहे. धने सुद्धा छान परतून झालेले आहे. हे पण काढून घेते. याच्यात परत मी तेल घेतलेलं आहे आणि 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी. तुम्हाला जर हिरव्या मिरच्या नाही आवडत असतील तर तुम्ही लाल वाळलेल्या सुक्या मिरच्या पण घेऊ शकता. पण मला हिरव्या मिरच्या आवडतात, तर मी हिरव्या मिरच्या घेतल्या. ह्या पण छान अशा खमंग परतून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या आपल्या थोड्या परतून झालेल्या आहे. लसूण हे पण परतून घ्यायचं. हिरवी मिरची आणि लसूण छान परतून घेतलेलं आहे मी. आता हे पण काढून घेते. आता याच तेलामध्ये हा कढीपत्ता घेतलेला आहे. हा देखील छान परतून घेते. कढीपत्ता देखील छान परतून झालेला आहे. हा देखील काढून घेते मी. कढीपत्ता काढून घेतलेला आहे आणि इथे परत तेल घेतलेलं आहे. या तेलावरती मुंगण्याची पानं ही पण व्यवस्थित परतून घ्यायची छान. हे मुंगण्याचे पानं सुद्धा छान परतून झालेले आहे. हे पण मी काढून घेते. संपूर्ण साहित्य आपलं हे छान आता तेलावरती परतून झालेलं आहे. तर ही उडीद डाळ, हरभरा डाळ, शेंगदाणे, जिरं आणि धने हे आधी मी बारीक करून घेते. कारण हे एकत्र जर केलं तर व्यवस्थित होत नाही, म्हणून आधी बारीक करून घ्यायचं. तर ही पावडर करून घेतल्या आहे सगळ्या डाळी. आता मुंगण्याचे पानं आणि कढीपत्ता मिक्सरवर लावून घेते. कढीपत्ता आणि मुंगण्याचे पानं मी याच्यातच काढून घेतले बारीक. आता हिरवी मिरची आणि लसूण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते. हे सुद्धा मी बारीक करून घेते. आता हे सगळे मिरची, लसूण आणि पाने पूर्ण मी याच्यामध्येच काढून घेतलेलं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेते. ही चटणी मी छान पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि परत एकदा मी पूर्ण मिक्स केल्यानंतर मिक्सरवरून छान एकजीव करून घेतला आहे मिक्सरवर लावून याला. ही चटणी आता आपली तयार झाली आहे. आता मी काढून घेते. तर ही चटणी अशी बरणीमध्ये ठेवून द्यायची फ्रीजमध्ये. 15 दिवस ते 1 महिना, हिला काहीच होत नाही. छान व्यवस्थित राहते. भातासोबत, पोळीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. वरण भातासोबत तोंडी लावणी म्हणून किंवा रोज पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते ही. तर ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला जर याच्यावर तेल मोहरीचं टाकून खायला आवडत असेल पोळीवर, तर तशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. एकदम अशी गुणकारी, तब्येतीसाठी, आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीला पण अशी भन्नाट लागणारी ही मुंगण्याच्या पाण्याची चटणी तयार झालेली आहे.
जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। आणि जर ही माझी मुंगण्याच्या पाण्याची चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू।